राजकारण म्हणजे फक्त सत्ता नाही, ती एक सेवा आहे आणि हे प्रत्यक्ष कृतीतून दाखवून देणारे व्यक्तिमत्व आज आपल्या सोबत आहे. गोशाळेमार्फत समाजाची सेवा करणारे आणि आज भारतीय जनता पक्षामार्फत नगरसेवक पदासाठी सज्ज झालेले शरद हरिभाऊ फडोळ सर. आज आपण जाणून घेणार आहोत त्यांचा प्रवास, विचारधारा आणि शहरासाठीचे स्वप्न. नमस्कार सर. नमस्कार मॅडम. प्रेक्षकांना स्वतःबद्दल थोडक्यात माहिती सांगाल का? शरद फडोळ नक्की कोण आहेत? मी शरद हरिभाऊ फडोळ, एक अंबडगावचा रहिवासी असून माझी इथं गौशाळा आहे. गेल्या 15 ते 20 वर्षापासून मी गौसेवा करत आहे. मी एकटाच नाही तर माझं पूर्ण कुटुंब, माझे मोठे भाऊ, आम्ही सर्व गौसेवेसाठी स्वतःला वाहून दिलेलं आहे. आणि गौसेवा करता करता आम्ही राजकारणाकडे आलो. BJPच्या माध्यमातून मी नगरसेवक पदासाठी उभा आहे. शरद फडोळ हे व्यक्तिमत्व कसं घडत गेलं? तुमचा जीवन प्रवास कसा होता? आमचा जीवन प्रवास काही शेतकरी कुटुंबातून आलेला आहे. जीवन प्रवास असा काही फार मोठा नाही. वडिलांचा एक स्टोन क्रशरचा क्वारीचा व्यवसाय होता. कालांतराने शिक्षणाबरोबर तो व्यवसाय सांभाळायला लागलो आणि तोच व्यवसायात मी स्वतःला पूर्णपणे तोच व्यवसाय आम्ही करत गेलो. त्या व्यवसायाबरोबर नंतर काही ग्रुप भेटले, त्या ग्रुपनी कन्स्ट्रक्शनकडे नेलं. आता कन्स्ट्रक्शन बरोबर पहिल्यापासून शेतीची आवड होतीच, प्राण्यांची आवड होतीच आणि नंतर आम्हाला असं वाटलं की आपण गौसेवेकडे जावा. एक गाय आणली ना, आता असं एक आमच्याकडे 40 ते 50 अंबडमध्ये गायी आहे. त्यानंतर माझ्या इगतपुरीला एक गौशाळा आहे, तिथे 100-150 गायी आहे. आणि गौसेवा करता करता जे गौशाळेत येतात लोक, कोणी भेटायला येतं, कोणी काहीतरी समस्या घेऊन येतं. त्या समस्यांनंतर असं वाटलं की आपण गौसेवेबरोबर व्यापाराबरोबर थोडासा राजकारणाची जोड पाहिजे. सेवा करायची म्हटले तर पुन्हा आला नेते लोकांची भेटीगाठी किंवा काही करायचं म्हटलं तर राजकारण, सेवा करायची म्हटलं तर सेवेला राजकारणाची जोड पाहिजे असं वाटलं म्हणून आम्ही राजकारणाकडे आलो. गोशाळेच्या मार्फत तुम्ही समाजसेवा करत होता. तुमच्या समाजसेवेचा काही अनुभव किंवा गोशाळेमध्ये तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागले? गौशाळेमध्ये भरपूर आव्हान येतात. म्हणजे आजूबाजूचे बऱ्याचशा लोकांच्या काही समस्या अशा म्हणजे लोकही त्रास देतात का आज सिटीमध्ये गौशाळा गौसेवा काही लोकांच्या म्हणजे डोक्यात घुसत नाही ती गोष्ट. मग इथं का ठेवता, बाहेर ठेवा. मग हे जे प्रॉब्लेम्स आहे किंवा छोटे मोठे प्रॉब्लेम भरपूर येत राहतात गौशाळेत. जवळपास कुठं चारा अवेलेबल नसतो. त्या चाऱ्यासाठी मार्केटला जाणं किंवा स्वतःच कुठंतरी एक शेतातनं चारा काढण्यापासून लेबरचाही फार मोठी समस्या आहे. आणि गौ पालनाची एक तर माणसं भेटत नाही. त्यामुळे आम्ही ह्या गौसेवेत माझ्या कुटुंबातलेच सर्व, म्हणजे माझा भाऊ, माझा पुतण्या, भाचा, मी स्वतः, कुटुंब, आई वडील, आम्ही वडील तर नाही आता, आई मिसेस, आम्ही सगळं इथं लेबरची पण फार मोठी समस्या आहे गौसेवा करताना. गोशाळा आणि समाजसेवा या दोन गोष्टींमध्ये समतोल कसा राखतात? गोशाळा आणि समाजसेवा, गोशाळा म्हटली तर ही पूर्णपणे म्हणजे बघितलं तर दोन्ही पण सेवाच आहे. एक गोसेवा असो किंवा राजकारणातून लोकसेवा असो, ह्या सारख्याच गोष्टी आहेत. फक्त राजकारणात बऱ्याचशा गोष्टींना सामोरं जावं लागतं. तसं गोसेवेत आपण एक मनाचं आत्मिक समाधान फार मोठं असतं गोसेवा करताना. वाटलं आता खूप असं काही म्हणजे कुठे गेलो, काही बाहेर निघालं तर समस्या आता भरपूर आहे राजकारणाच्या. पण गौशाळेत कसं एक शांतता, मनाला कुठेतरी समाधान वाटतं का आपण एक गौसेवक आहे. बाहेर ना काही प्रॉब्लेम आले तर शेवटी गौशाळेत आल्यावर तिथे आत्मिक समाधान वाटतं. एखादा सामान्य माणूस किंवा सामान्य नागरिक हा राजकारणाकडे जास्त वळत नाही, कारण असं म्हटलं जातं की इथे प्रत्येक गोष्ट ही फुंकून प्यावी लागते, राजकारण वाटतं तेवढं बरोबर. सोपं हो. नाहीये. मग तुम्हाला एक सामान्य नागरिक म्हणून किंवा सामान्य कुटुंबातून येऊन राजकारणाकडचा हा जो काही प्रवास आहे तो का करावा असं वाटला? मी एक बघितलं, समाजकार्य करण्यासाठी राजकारणाची जोड लागतेच. आणि राजकारण नसलं तर एक स्वतःची ओळख, आपण किती मोठे असो काही पण, आपण किती समाजसेवा करा, पण शेवटी ज्याला समाजसेवेला जेव्हा राजकारणाची जोड येते तेव्हाच ती पूर्णपणे एक एकरूप होती. किंवा ती सेवा राजकारणात राजकीय लोकांबरोबर किंवा काही समस्या सोडवण्यासाठी मी एक सर्वसामान्य माणूस म्हणून जर कोणाला फोन केला किंवा सांगितलं, अरे मी इथं इथं माझी गौशाळा आहे, इथं इथं असा बाजूला प्रॉब्लेम आहे, किंवा काही सांगायला गेलं तर मग हो बघू करू, हे असे उत्तर मिळतात. मग मनात असं वाटलं आपल्याकडे सर्व आहे, मग आपल्याला म्हणजे समाजाची सेवा पण करायची, तर मग ही सेवा कशी करता येईल. तर यासाठी नाविलाजास्तव राजकारणात यावंच लागलं. आणि राजकारणाशिवाय समाजाची सेवा आपण, मला असं वाटतं, करू शकत नाही. पदाशिवाय सेवा करू शकत नाही.
निस्वार्थपणे किती विचार केला तरी पद नसेल तर सेवा ही होत नाही. त्याचे प्रॉपर काम होत नाही, वेळ लागतो त्याला, ते पाहिजे तसं समाधान होत नाही आपण काही काम करायला गेलो किंवा काही काम सांगितलं. सामाजिक कार्याकडे वळण्याची प्रेरणा तुम्हाला कोणाकडून मिळाली? सामाजिक कार्याकडे वळण्याची प्रेरणा ही आई वडिलांकडूनच मिळाली. 1997ला म्हणजे आई काँग्रेसकडनं नगरसेविका होत्या, प्रभाग क्रमांक 12मध्ये. आई वडिलांना म्हणजे आई वडील आणि आई असल्यामुळे वडील पण कंटिन्यू सोबतच राहायचे. ते बघता बघता आम्हाला म्हणजे त्यांच्यापासूनच प्रेरणा राजकारणाची, समाजकारणाची त्यांच्याकडनंच भेटली. समाजात कसं वागायचं, कसं वावरायचं हे दोघांनी शिकवलं. आणि आमच्या वडिलांचं कार्य तसं समाजासाठी फार होतं. गावचे प्रश्न असो किंवा त्या आई नगरसेविका होत्या तेव्हा आमच्या प्रभागामध्ये तो कामगार वर्ग जास्त होता. MIDC होती, कामगार वर्ग होता आणि सर्व असं त्या वडिलांच्या त्या सगळ्यांबरोबर वागण्याची, सगळ्यांना समजून घेण्याची, मग त्या म्हणजे त्यांचं बघून बघूनच आम्ही राजकारणाकडे आणि समाजकारणाकडे पूर्णपणे मी तेव्हाच आकर्षित झालेलो होतो. मुक्या प्राण्यांनी जर आज प्रशासनाकडे काही तक्रार केली असती तर ती कोणती असती? मुक्या प्राण्यांनी प्रशासनाकडे जर तक्रार केली असती तर सर्वात म्हणजे आता आपण आज जर विचार केला तर प्राण्यांसाठी प्रशासन तसं पाहिजे तसं काहीच करत नाही, काही देत नाही. म्हणजे आम्ही रस्त्याने पण फिरताना आपणही कुठे बघतो, कुठे गायी असो, मोकाट जनावरे सोडलेली, भटके ती असो. समस्या फार हो. मोठी आहे. त्यासाठी काहीतरी प्रशासनाने त्यांची कुठंतरी एक चांगली व्यवस्था करावी. आणि मला असं वाटतं आज असे मी प्रभागात फिरताना इतके भूखंड बघितले का ते असेच पडलेले, त्याच्यावर कुठं गवत उगलेलं आहे, कुठंतरी असे लोक कचरा टाकतात. तर तिथं आपण म्हणजे ते प्रशासनाकडनं घेऊन किंवा काही आमच्या गौसेवा आहे, काही गौसेवा संघटना म्हणजे लोक आहे गौसेवा, ते स्वतःच्या मार्फत खर्च करायला तयार आहे, पण प्रशासन ते करत नाही, त्यांची पाहिजे तशी व्यवस्था करत नाही. जनावरांचा जे जर प्रशासनाकडे यांनी जर काही मागितलं असतं तर सर्वात महत्त्वाचं कुठंतरी एक चाऱ्याची चांगली व्यवस्था, त्यानंतर गो हत्या ही बंद झाली पाहिजे. आणि त्याचबरोबर जसं आपण एक आपलं आता जो गौसेवक असतो ती गाय म्हटली तर ते जसं एक स्वतःच्या कुटुंबातलं एक व्यक्ती म्हणा किंवा छोटं बाळ म्हणा, त्या पद्धतीने त्यांच्याकडे बघत असतो. म्हणून आम्ही प्रशासनाला एवढंच सांगू, माझी इच्छा आहे वैयक्तिक, का कुठंतरी त्यांना एक चांगलं हक्काचं कुठंतरी शेड भेटलं पाहिजे. त्या शेडमध्ये पाण्याची व्यवस्था, चाऱ्याची व्यवस्था ह्या झाल्याच पाहिजे. ही माझी प्रशासनाकडे म्हणजे विनंती आहे. मागणी तर नाही करू शकत, पण विनंती आहे, बा हे केलं पाहिजे. आणि जर त्यांनी कुठं काय आम्हाला दिलं तर जागा करून दिली तर आम्ही स्वतःही करून घेऊ शकतो. जर माझ्याकडे सत्ता आली, मी BJPच्या माध्यमातून निवडून आलो तर मी यासाठी खूप चांगले प्रयत्न करू शकतो आणि करेल. राजकीय पक्षातील नेते किंवा प्रतिनिधी हे आश्वासनं देतात पण ती आश्वासनं पूर्ण होत नाहीत, असं त्यांच्यावर नेहमीचा आरोप असतो. यावर तुमचं मत काय? नाही, असं काही नसतं. आश्वासनं देता ते पूर्ण होत नाही. बऱ्याचशा गोष्टी अशा असत्या, अडचणी येत्या, थोडं मागं पुढे होतं. पण एक मी बघितलंय, जो एक राजकारणी आश्वासन देतो त्या आश्वासनासाठी पाठपुरावाही करतो. काही प्रशासनाच्या अडचणी असत्या किंवा काही प्रॉब्लेम्स पण असतात, त्या याच्यात त्याचा मागे पुढं होते ती गोष्ट. कधी कधी असं होतं का त्याचा कार्यकालही संपून जातो. त्यांनी केलेलं असतं, ते पाठपुरावा केलेला असतो, पण प्रशासनाच्या काही अडचणींमुळं किंवा काही गोष्टींमुळं ते मागे पुढे होतं. असं नाही आहे का नुसते आश्वासनं देताना कामं होत नाही. 10 राजकारण्यांनी जर 10 गोष्टींचे आश्वासनं दिले तर मी जेवढे बघितले राजकारणी, मला नाही वाटत का कोणाचं काम झालं नाही. माझ्या हिशोबाने कमीत कमी 10 मधले 8 ते 9 कामं हे पूर्णच झालेले असतात. तर असं काही नाही आहे का 100% पूर्ण, म्हणजे मी पण स्वतः सांगितलं किंवा तुम्ही जरी असेल तर आपण जे सांगतो ते 100% आपल्या जीवनात होतच नाही. त्यात पण थोडंफार असू शकतं. आज तुमच्या प्रभागातील सर्वात महत्त्वाच्या समस्या कोणत्या आहेत असं तुम्हाला वाटतं? आज मी गेल्या 5-7 वर्षापासून प्रभागात फिरतोय.
तर सर्वात मोठी माझ्या माझ्या म्हणजे या प्रभाग क्रमांक 28 मध्ये दोन खूप मोठे नाले आहे जे दोन्ही प्रभाग एक प्रभागाच्या सेंटरनी एक प्रभागाच्या साईडनी. तर सर्वात मोठा हे नाल्याचा खूप मोठा म्हणजे नाल्याचा दुर्गंधीचा हा खूप मोठा प्रश्न आहे. नाल्याची रिटेनिंग वॉलचा प्रश्न आहे. बऱ्याचशा गोष्टी या कागदावरच केल्या जातात. का नाल्या साफसफाईचे टेंडर होता, ते कागदावरती ते काम पण असं दाखवलं जातं का पूर्ण झाले, पण प्रत्यक्ष जेव्हा आपण तिथं जनतेने बोलवलं, जेव्हा जातो तेव्हा असं निदर्शनास माझ्या आलेलं आहे का ते कामच झालेलं नाही. ते सर्व कागदावरच. कोणताही बघा, मी जेवढे दोन नाले ते जिथं जिथं गेलो, हे DGP नगर आहे आपल्या बाजूला, इकडे पुढे गेल्यावरती मोरेमळाचा भाग आहे, त्या साईडला गेलं तर विखे पाटीलच्या पाठीमागचा भाग आहे. तर फक्त कागदावरती ते म्हणजे नाली साफसफाई वगैरे होतं, पण ते होत नाही. आणि इथं DGP नगरच्या बाजूला तर इतकी मोठी नाल्याची समस्या आहे का दोन्ही साईडला डेव्हलप झालेलं आहे, पण त्या नाल्याला रिटेनिंग वॉलच नाही. आणि काही ठिकाणी रिटेनिंग वॉल बनवली आहे ती अशा अवस्थेत आहे का ती आज त्या रिटेनिंग वॉलमुळेही नाल्याची साफसफाई प्रशासन करू शकत नाही. आणि दुसरा विषय झाला तर पावसाळी गटार ही फार मोठी समस्या आहे. म्हणजे अक्षरशः मी पावसाळ्यात जेव्हा जेव्हा मला लोकांनी बोलवलं का आज शहरी भाग असूनही असं वाटतं का आपण खेड्यात राहतो. लोकांच्या घरात 2-2 फुटापर्यंत पाणी जमा झालेलं होतं पावसाचं. काही ठिकाणी पावसाळी गटार केले आहे, पण त्यांचे स्लोप मेंटेन केलेले नाहीये आणि बऱ्याच ठिकाणी तर झाल्याच नाहीये, किंवा ज्या झाल्या आहे त्या मोठ्या लाईनला जॉईंटच केलेल्या नाहीये. नुसत्या कागदावर करून ठेवल्या. एक 100 मीटरची लाईन टाकली, पण ती लाईनचं तिचं आउटलेटच कुठं जॉईंट केलेलं नाही. त्यामुळे ती चोकअप होती, पुन्हा पाणी साचतं. ही फार मोठी समस्या आहे. आणि दुसरा, मी ज्या प्रभागात फिरलो तिथं छोट्या छोट्या गल्लीत रस्तेच नाहीये. बरेचसे ह्या प्रभागामध्ये डेड एंड आहे. त्या डेड एंडला मोठा रस्ता केलेला, पण मध्ये जागाच नाही तर केलेलेच नाही. रस्त्यावर म्हणजे रस्ता कागदावर आहे, पण रस्ता केलेलाच नाही. ह्या 2-3 मोठ्या समस्या आहेत. राजकीय माणूस किंवा निवडून आल्यानंतर एखादी व्यक्ती एक सामान्य नागरिक म्हणून राहू शकते का? नक्कीच, का नाही? कशी? जसं वागतं तसंच राहिलं पाहिजे ना. म्हणजे आज मी जनतेत जातोय, कोणी फोन केला, मी आज माझ्याकडे एक पद नाहीये किंवा मी नगरसेवक नाही, मला फोन केला मी अवेलेबल होतो. मी जनतेत फिरतो, मी ते बघितलं. तुम्ही विचारलं तो प्रश्न एकदम योग्य आहे. लोक मलाच नाही कळालं का लोक हवेत का जात्या. त्याला पद भेटल्यानंतर इतके हवेत जाता का बऱ्याचसा लाईफस्टाईल चेंज होती. माझं म्हणणं असं आहे का ते आपण जमिनीवर राहिलं पाहिजे. आपली नाळ जमिनीशी आहे. ज्या जनतेने आपल्याला आज निवडून दिलं, हे किती दिवसासाठी? 5 वर्षासाठी. बरोबर. पुढचे 5 वर्ष आपल्याला जाणे. तेव्हा जेव्हा ते प्रश्न विचारणार तर आपण काय उत्तर काय देणार? करेक्ट. मला तरी वाटतं जसं आहे तसंच राहिलं गेलं पाहिजे. सर्वसामान्यासारखंच राहिलं गेलं पाहिजे. राजकारणात नवीन चेहरा जेव्हा येतो किंवा नवीन चेहरा जेव्हा संधीची अपेक्षा करतो, तेव्हा त्याचे काहीतरी विजन्स असतात, काहीतरी गोष्टी त्याला नवीन बदल घडवायचा असतो. तर राजकारणात तुम्हाला काय वाटतं? अनुभव महत्वाचा का शिक्षण? राजकारणात तसं बघितलं तर दोन्ही महत्वाचं. शिक्षण पण महत्वाचा, अनुभव पण महत्वाचा. आणि म्हणजे मी बघतोय तो अनुभव तर फार महत्वाचा आहे. मला आता तुमचे जनतेचे जर प्रश्नच माहीत नसेल, मी निवडून पण आलो तर मी पुढे काम काय करा, सभागृहात जाऊन काय करणार? त्यासाठी मला अनुभव तर आहेच. अनुभव गरजेचा आहे. आणि अनुभवामधनंच जुने लोक सांगतात ना, अनुभवामधनंच माणूस शिकतो. लोकप्रिय नेता कसा असावा? चांगलं विजन असलेला एक नेता असावा. का काहीतरी करायचंय किंवा कसं जनतेबरोबर जनतेने काही सांगितलं तर जनतेच्या समस्या माहिती पाहिजे, किंवा कुठे गेलो कोणी काही प्रश्न विचारला तर त्याचं उत्तरही देता आलं पाहिजे. त्याचा त्या कार्यक्षेत्रात त्याचा अभ्यासही केलेला असावा. आणि एक जनतेचा नेता नसून त्यांच्यातलाच एक सर्वसामान्य माणसासारखा माणूस असावा. एक स्थानिक नागरिक म्हणून तुम्ही आता निवडणूक लढवण्याचा निर्धार केलेला आहे, तर एक स्थानिक नागरिक म्हणून त्याचा फायदा होईल तुम्हाला असं काही वाटतं? नक्कीच.
कसा? आज माझी जी इथला स्थानिक रहिवासी असल्यामुळे मला इथल्या समस्या लहानपणापासून इथं वाढलंय, इथं काय झालं पाहिजे, कसं झालं पाहिजे, हे मला सर्व म्हणजे बऱ्याच गोष्टीचं माहिती आहे. आणि इथं आलेली जनता ही लहानचं मोठं मी इथं झालोय. मला मला माझ्या कुटुंबाला, माझ्या परिवाराला पहिल्यापासून चांगलं ओळखताय. आणि त्यांनी गेल्या म्हणजे माझ्या 10 ते 20 वर्षाच्या मागच्या त्यांना प्रवास पण माहिती आहे. आणि इथं कुठेही कोणत्याही प्रभाग म्हणजे तुमच्या प्रभागात असो, आजूबाजूला कोणाची काही समस्या असो, तर मी जरी जागेवर नसलो तर माझ्या कुटुंबातला एकूण एक माणूस, सदा 10 वर्षाचा जरी पोरगा असेल तर त्या समस्येला म्हणजे त्यांना ते मदत नक्कीच होईल माझी. हे असं माझ्या इथल्या प्रभागातल्या जनतेला माहिती आहे. राजकीय पक्षनेते किंवा आपण पदाधिकारी किंवा कुणीही म्हणू आणि एक सामान्य नागरिक यांच्यामध्ये ना एक दरी असते, की आपण आपले प्रश्न यांच्यापर्यंत न्यायचे कसे, ते सोडवतील का किंवा विचारायचं कोणाला. तर ही दरी मिटवण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न कराल? पहिला मुद्दा तर असा आहे, माझ्यात आणि जनतेत ही दरीच निर्माण होऊ देणार नाही. कारण मी तुम्हाला आधीच सांगितलं का मी लहानचा मोठा इथंच झालेलो आहे. तर मी म्हणजे राजकारणात म्हणा किंवा समाजकारणात जसा आहे तसाच राहणार. कोणी या, मी 24/7 जनतेसाठी अवेलेबल राहणार. आणि त्यांना एकच गोष्ट दाखवणार का मी तुमच्यातलाच आहे. मी काय राजकीय माणूस नाही किंवा नगरसेवक नाही. मी सर्वसामान्य आहे, जसा आहे तसाच राहणार. कोणी कधी मी आणि म्हणजे लहान मुलांची समस्या असो, माता भगिनींची असो किंवा ज्येष्ठांची असो, जे आहे तेच ठेवणार. मी पहिली तर दरीच पडू देणार नाही माझ्या. अ, तुमच्या प्रभागातील लोकांनी पुढील 5 वर्षासाठी जर तुम्हाला संधी दिली, तर पहिली कोणती 5 कामं तुम्ही कराल? माझ्या प्रभागातील लोकांनी मला जर संधी दिली तर पहिली 5 कामे. सर्वात पहिलं काम तर मी तुम्हाला जे सांगितलं ते पावसाळी गटार. त्यानंतर जे नाले आहे, त्या नाल्यांची साफसफाई करून त्यांना गॅबियन वॉल बनवणार. आणि प्रॉपर म्हणजे ज्या एरियात, समजा एक उदाहरण मी इथं मोरेमळ्यात करतोय, तर त्याआधी मोरेमळ्याच्या मी सर्व स्ट्रॉम वॉटरच्या पाईपलाईन हे रेडी करून घेणार. आणि मग नंतर मी तिथले ते जे पण आहे गॅबियन वॉल असो किंवा नाले सफाई असो, नंतरच मी ते कामं चालू करणार. 2 काम हे झाले. त्यानंतर ज्या छोट्या छोट्या गल्ल्या आहे, जिथं मी बघतोय घरं खाली गेले, रस्ते वरती आले, सर्वात पहिले मी ते रस्ते त्यांचा अभ्यास करून ते कॉन्क्रिटीकरण करणार. त्या पहिलं तर त्यांचे पावसाळी गटारी, तिथल्या ड्रेनेज याची लाईन लेवल घेणार, विद्युत तारा भूमिगत करणार त्या एरियाच्या. आणि मग तिथं मी कॉन्क्रीट रोड, जेवढ्या छोट्या छोट्या गल्ल्या सर्व कॉन्क्रीट रोड करून टाकणार. कारण मला असं वाटतं दर 2 वर्षांनी 5 वर्षांनी त्याच रस्त्यावर सरफेस करायचं, डांबर टाकायचं आणि हाईट वाढत गेली. आज आपण रस्ता खोदू शकतो, लोकांचे घरं तर वरती नाही घेऊ शकत. ती फार मोठी म्हणजे ते काम मी पहिले करणार. आणि दुसरं झालं विद्युत तारांची फार मोठी समस्या आहे. कुठे बघा आज शहर वाढतंय, जे आहे झाडं तुटताय. आणि बरेचसे झाडं मी बघितले, जे झाडं असेच वाढलेले पण त्याच्यावरती विद्युत तारा गेलाय. आणि काही ठिकाणी तर असं झालंय का टेरेस आणि तार 1 फुटाच्या अंतरावर राहिलेली. बरोबर. त्या पहिले भूमिगत करणार. महिलांसाठी आणि तरुणांसाठी काही विशेष उपाययोजना? सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे पहिला तुम्ही महिलांसाठी विचारलं. महिला आणि पुरुष मध्ये आज काय फरक तर काहीच नाहीये. जसे पुरुष फिरतात तसे महिला का फिरत नाही, ह्या गोष्टीवरती मी सर्वात पहिले माझा स्वतःचा एक अभ्यास करेल. का फिरत नाही, त्यांना काय हवंय. महिलांसाठी मी स्वतंत्र असे योगा केंद्र किंवा जिम ह्या बनवून देईल. आणि महिला घरातच करा, त्या बाहेर बाहेर का फिरत नाही, ह्या गोष्टीचं स्वतः त्यांच्या संपर्कात जाऊन एक मोठा भाऊ म्हणून, लहान भाऊ म्हणून एक त्यांच्याशी संवाद साधेल. त्यांना गार्डनमध्ये किंवा आपण जसं मी बोललो योगाचा एक हॉल बनवू, आपण तिथे त्यांना बोलूया, त्यांच्याशी चर्चा करूया.
ही पहिली गोष्ट मी करेल. म्हणजे हे करत असताना बऱ्याचशा महिला अशा आहे का ज्या त्यांच्यात कला आहे, काही चांगले गुण आहे, एक चांगली व्यासपीठ नाहीये म्हणून त्या घरातच असतात. तर आपण त्यांच्याशी चर्चा करू आणि त्यांना त्यांच्या कला गुणांना वाव देऊ. जसं मी फिरताना आता म्हणजे मला असं वाटतं का हा आपला जो प्रभाग आहे हा सर्वसामान्यांचा प्रभाग आहे. महिलांमध्ये खूप काही स्किल आहे. त्यांच्यासाठी शिवण क्लासेस किंवा ज्यांची परिस्थिती नाही त्यांना आपण काहीतरी एखाद्या माध्यमातून त्यांना ते काय बोलतात ते म्हणजे शिलाई मशीन देऊ. काही महिलांना पार्लरची म्हणजे शिकलेले आहे पण त्यांना जागेअभावी करता येत नाही, तर आपण कुठून तरी प्रशासनाच्या माध्यमातून त्यांना ती जागा निर्माण करून देऊ. असं मला वाटतं बा मी हे करू शकतो. समाजकार्य करत असताना दोन्ही अनुभव येतात, चांगले आणि वाईट. तुम्हाला आलेले चांगले अनुभव, की जेव्हा तुम्हाला असं वाटतंय की ओके यासाठी मी हे कार्य करतोय. समाजकार्य करताना दोन्ही अनुभव नक्कीच येतात. पण जेव्हा मी आज याच्यात जातो काय म्हणता जनतेत फिरतोय, तर सर्वात मोठं माझ्या मनाला मला एक जे वाटतं म्हणजे मानसिक समाधान. मी कुठे गेलो, नाव सांगितलं, मी असं असं इथून इथून आले, तर सर्वात पहिले आमचा म्हणजे जनतेचा किंवा जे मला ओळखणारे किंवा माझ्या भावाला ओळखणारे सर्वात पहिले विषय घेता, हो तुमच्या गौशाळेवर मी येऊन गेलोय. मग तिथं त्यांना विचारलं आले कशासाठी आले काय आले, तर ते बरेचसे सांगता. माझा कोण म्हणतं माझा हात म्हणजे माझ्या महिला वर्ग असो थोडे वयस्कर, माझा हात दुखत होता, माझा पाय दुखत होता, मी दादाकडे आली होती, मला दादांकडनं खूप चांगला म्हणजे मी फिरायला लागले. ह्या ज्या गोष्टी आहे, ते असं वाटतं का आपण एक चांगलं कार्य करतोय. आणि त्यानंतर बरेचसे लोक तर मी ओळखत पण नाही, पण मी सांगितलं ना मी असं असं आहे, मी शरद पडोळे. तर त्यानंतर तरुण पिढी म्हणजे जे जे नवजात मुलं आहे, शिशु आहे किंवा 10 ते 6 महिने ते 14 वर्षापर्यंत आपण इथं एक सुवर्ण प्राशन डोस चालू केलं आहे. तर मला बरेचसे लोक माझ्या प्रभागात अरे हा गौशाळेवाले येऊन गेले किंवा अरे हो भाऊ आम्ही तुमच्याकडे आलो होतो, मला म्हणजे तिथं तुम्ही भेटले नाही, पण ऑफिसवरती कोणीतरी तुमचा भाऊ भेटला किंवा तुमचा माणूस भेटला, त्याने एकदम व्यवस्थित ऐकून घेतलं, थोडं लिखाण करून घेतलं आणि नंतर मला त्या गोष्टीचं माझा जो प्रश्न होता तो प्रश्न सॉल्व्ह करून पण मला तुमच्याकडनं फीडबॅक पण चांगला आला. ह्या गोष्टीचं मला असं वाटतंय का आपण चांगलं काम करतोय. थोडंफार होतं, पण चांगलं कामाचा खूप चांगलं म्हणजे हे जे करतोय याच्यातनं मला प्रभागामध्ये म्हणजे माझं मानसिक समाधान खूप म्हणजे खूप वाटतं मला का आपण चांगलं काम करतोय. आशीर्वाद म्हणजे अनुभव तर एक चांगला आला का एक परिस्थिती नव्हती. कॅन्सरचं पेशंट आलं होतं आमच्याकडे. ते कॅन्सरचं पेशंट आर्थिक परिस्थितीने तर आमच्या अण्णांनी एक सांगितलं, आजी तुम्ही येत राहा, बघू आपण काय होतं काय नाही, तुम्ही पैशाची चिंताच करू नका. मी बसलोय जोपर्यंत आम्ही आहे तोपर्यंत तुम्हाला मोफत मी माझ्याकडची औषधं पुरवू. आणि मी आता प्रभागात फिरत असताना त्यांनी मला सांगितलं का मला ओळखलं का, म्हटलं नाही. म्हणे मी तुमच्या गौसेवेवरती मला मोफत तुमच्या मोठ्या भावानी औषधं दिले. आणि मी जेव्हा पाया पडायला गेलो तर त्या आजीने असं सांगितलं का आज भाऊ हे तुम्ही आज आले हे 10-15 वर्षापूर्वीच तुम्ही राजकारणात यायला पाहिजे, समाजकारणाबरोबर राजकारणात यायला पाहिजे. तुमच्या म्हणजे माझ्या माध्यमातून ते असं बघताय का कोणीतरी एक आपल्या घरातलं आपल्याच कुटुंबातलं उभं राहिलंय. म्हणजे ते जे म्हणतात ना ते ब्लेसिंग्स आशीर्वाद ते फार वेगळे भेटताय. खूप सारे लोक आहे का मी ओळखतच नाही त्यांना, म्हणजे त्यांच्या मुलाला ओळखतो, त्यांच्या सुनेला ओळखतो, पण ते आजीबाबांना ओळखतच नाही. मग ते जेव्हा सांगता ना अरे ते आले, तर ते स्वतः बाहेर येऊन वाट बघता, अरे या बाबा ये चहा पी. नाही तर म्हणजे मी फिरताना बघितलं राजकारणी माणूस आला तर कोणी पहिले तर म्हणतच नाही का बाबा घरात ये बस, ओळखीशिवाय कोणीच बोलवत नाही. पण मी एक अनुभव घेतोय, माझ्या बरोबर जे फिरताय ते सुद्धा एक अनुभव घेताय का यार भाऊ तुमच्यामुळे आम्हाला मध्ये बोलवलं, आम्हाला अपेक्षाच नव्हती इथं. हा खूप चांगला अनुभव येतोय प्रभागात फिरताना. मी म्हणेल की तुमचं सर्वसामान्य जीवन किंवा तुमचं हे जे गोशाळेचं जीवन ते चालूच होतं. पण अचानक असा कोणता टर्निंग पॉईंट होता जेव्हा तुम्हाला वाटलं की आता मला राजकारणात प्रवेश करायचा आहे? तो टर्निंग पॉईंट किंवा तेव्हाचा विचार काय होता? राजकारणात का आलो तर राजकारणात
तर यावंसं यासाठी वाटलं का वडील एक्सपायर झाल्यानंतर म्हणजे समाजाच्या समस्या वडील सोडत होते, त्या समस्या तर काही बंद झाल्या नाही. आणि वडील गेल्यानंतर आम्ही कोणाकडे जायचं, कोणाला सांगायचं? तेव्हा असं वाटलं, असं असं मला असं वाटलं का आता आपल्यालाच पुढे यावं लागेल. थोडं व्यवसायाकडे, व्यापाराकडे थोडं साईडला करून जनतेसाठी, आपल्या कुटुंबासाठी आणि आपल्या लोकांसाठी आपल्याला राजकारणात येणं गरजेचं आहे. त्यामुळे मी राजकारणात आलो आणि म्हणजे जनताच माझं कुटुंब आहे, म्हणून मी राजकारणात आलोय. आहे तुमचं- कट थोडंसं. करून. राजकारणाचा हा तुमचा पहिला प्रवेश आहे, म्हणजे तुम्ही पहिल्यांदा निवडणूक लढवत आहात. तर तुम्ही बीजेपी पक्षाचीच म्हणजे भारतीय जनता पक्षाचीच निवड का केली? सॉरी, आवाज थोडं ओके. ओके, बोलू. बोला. नगरसेवक पदासाठी तुम्ही पहिल्यांदा उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहात, तर तुम्ही भारतीय जनता पक्षाचीच निवड का केली? मी भारतीय जनता पक्षाचीच निवड का केली? तर भारतीय जनता पक्षाची निवड अशासाठी केली, सर्वात पहिला मुद्दा तर मोदीजी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, त्यांचं काम, त्यांचं कार्य. आणि दुसरा असा मुद्दा आहे का समाज म्हणजे आज आज बीजेपीचा असा पक्ष आहे का निस्वार्थपणे काम करणारा पक्ष. दुसरी गोष्ट यांची अशी का तिथं घराणेशाही नाही, जो काम करेल तो पुढे येईल. बरोबर. आणि मला असं वाटलं का अशाच पक्षाबरोबर आपण जावा का जिथं जनतेची पण सेवा होईल आणि थोडक्यात असं ते म्हणता ना, वशिलेबाजी, जो काम करेल तो पुढे येईल. आणि इथं काम करायची खूप मोठी संधी, जसं केंद्रात, राज्यात आणि आपल्या शहरात पण. मागच्या पंचवार्षिकला बीजेपी होती. आज बीजेपीचं काम बघून, बीजेपीची विचारधारणा, बीजेपीचं हिंदुत्व, बीजेपीचं जे गोसेवा, ह्या बऱ्याचशा गोष्टी आहे. बरोबर. मला असं वाटलं का आपण बीजेपी सोबतच जावा, त्यामुळे मी बीजेपी सोबत जुडलोय. तुमच्यामध्ये काय महत्वाचं, सत्ता की सेवा? माझ्यामध्ये सर्वात महत्वाचा विचार केला तर सेवा, आणि नंतर सत्ता. कारण सेवा करायची म्हटली तर सत्ता ही यावीच. गोशाळेमार्फत तुम्ही आजवर समाजसेवा करत आला आहात, तर तुम्ही केलेल्या समाजसेवेचा एक थोडक्यात आढावा. गोशाळेमार्फत जी केलेली समाजसेवा, सर्वात पहिले तर मी गेल्या 15 वर्षापासून 6 महिने ते 14 वर्षाच्या मुलापर्यंत मोफत सुवर्णप्राशन डोस देत आलो आहे. आणि तो मी एकच महिन्यासाठी नाही, तो वर्षानुवर्ष 14 वर्ष मी दर महिन्याला देतो. तो मोफत असतो. त्याचा लाभ त्या दिवसासाठी जवळजवळ आमच्या हिशोबाने आमच्याकडे रेकॉर्ड पण आहे त्याचं, 500 ते 700 मुलं हे घेतात. त्यानंतर गोसेवेमार्फत आमच्याकडे जे ॲक्युप्रेशर किंवा काही ॲक्युप्रेशर असो, कोणाचं हात वरती येत नाही, कोणाचं पायाला त्रास आहे, ती पण आम्ही मोफत सेवा इथं देतो. आणि दुसरंच सांगायचं झालं तर मी माझ्या प्रभागात 5 शिबिरं घेतलेले, पूर्ण आरोग्य तपासणी. त्याच्यामध्ये पूर्ण बॉडी चेकअपमध्ये ECG मोफत, एक्सरे मोफत दिला, कोणाची BP चेकअप, BP असो, शुगर असो. आणि दुसरं नेत्र म्हणजे त्याच शिबिरामध्ये मी डोळ्यांचं चेकअप घेतलं. त्यात बऱ्याच लोकांचा मोतीबिंदूचा प्रॉब्लेम होता, तोही मोफत दिला. आणि मी हे 5 शिबिरांमधनं जेवढे लोक निघाले का ज्यांना चष्म्याची गरज आहे, ती मोफत मी वडिलांच्या पुण्यतिथीच्या दिवशी 1000 चष्मे मी मोफत वाटले. आज राजकारणात नव्याने प्रवेश करताना किंवा पहिल्यांदा निवडणूक लढवत असताना कसलं दडपण आहे का? आणि दडपण असेल तर ते कसलं? जबाबदारीचं, अपेक्षांचं की अपयशाचं? दडपण म्हणून काही नाही, आणि तसा विचार केला तर दडपण आहे. पण दडपण एकच आहे, सर्वात मोठं जबाबदारीचं. आज जे जनतेने आपल्यावर जो विश्वास ठेवलाय, त्या विश्वासाला आपण कुठेही, म्हणजे मला असं वाटतं का आपण
त्या विश्वासाला पूर्णपणे उतरू का, यांना पुन्हा परत यांच्या समस्या सोडवू का, किंवा आज आपण डायरेक्ट सगळं बदलून तिकडे चाललोय. म्हणजे माझी गोसेवा असो, व्यवसाय असो, याला आपण वेळ देऊ शकतो का, हे डोक्यात येणारे हे दडपण येतच. आणि आपण जर आज जनतेला वेळ नाही दिला तर आपण जे करतोय ते योग्य आहे का. आणि मला असं वाटतं का जी जनतेने आपल्यावर जो विश्वास टाकलाय त्यासाठी आपल्याला पूर्णपणे तिथपर्यंत पोहोचू का, हे असेच थोडेफार दडपण येत राहतं. आणि सांगायचंच झालं तर आधीच्या लोकांनी जे केलेल्या चुका आहे त्या आपल्याला करायच्या नाही. ह्या ज्या गोष्टी म्हणजे मी माझ्या करण्याच्या विचारामध्ये, दडपणामध्ये ह्या गोष्टी विचार जेव्हा करतो तर ह्या गोष्टी वाटतात आपल्याला पूर्णपणे सर्व सोडून तिथं स्वतःला वाहून द्यावं लागेल. आणि मी ते नक्कीच करेन. निवडून आल्यानंतर सर्वात मोठा पहिला निर्णय कोणता घ्याल? निवडून आल्यानंतर सर्वात पहिला मोठा निर्णय तर माझा प्रभागातले जेवढ्याही समस्या आहे स्वतः जनतेकडे जाऊन मी 1 महिना असा काढणार आहे का डोर टू डोर मी माझे बरोबर काम करणारी टीम इथली समस्या काय आणि सर्वात मोठी समस्या काय ती जाणून घेणार. आणि आल्यानंतर 6 महिन्यात त्या समस्या मी त्याचा पाठपुरावा करून त्या क्लिअर करून द्यायचा पूर्णपणे 100% प्रयत्न करणार. प्रभागातल्या जनतेला आता सगळीकडे निवडणुकीचं वार आहे, त्यामुळे प्रभागातल्या जनतेला जर तुम्हाला काही आवाहन करायचं असेल तर ते कोणतं असेल? प्रभागाच्या जनतेला एवढंच आव्हान करेल का मला एक संधी द्या आणि जास्तीत जास्त येत्या 15 तारखेला मतदानासाठी बाहेर निघा. आणि मी नक्कीच एक गोष्ट सांगू शकतो आणि एक जबाबदारी म्हणून सांगू शकतो का प्रभागाच्या जनतेने मला एक संधी द्यावा. मी त्यांनी दिलेल्या विश्वासाला कधी तडा जाऊ देणार नाही. वाढती गुन्हेगारी लक्षात घेता मी पूर्ण प्रभागात CCTVचं जाळं अद्ययावत करेल. आणि त्याचबरोबर कामगार वस्ती असल्यामुळे मी इथं महिलांसाठी, युवकांसाठी कौशल्य विकास ही केंद्राची योजना माझ्या प्रभागात सुरू करेल. आणि त्याचबरोबर मुलींसाठी अभ्यासिका ही माझ्या प्रभागात चालू करेल. त्याचबरोबर लहान मुलांसाठी 2 एकरचं अद्ययावत क्रीडांगण हेही माझ्या प्रभागात मी सुरू करणार आहे. धन्यवाद सर. आज तुमच्याशी मनमोकळ्या गप्पा मारून आणि तुमचे विचार जाणून खरंच खूप छान वाटलं. तुम्हाला सुद्धा हा पॉडकास्ट आवडला असेल तर लाईक करायला, शेअर करायला आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.